नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. चला तर आपण सुंदर अशी स्लीव डिझाईन पाहणार आहोत. तर ब्लाऊजचे कापड मी बाजू ठेवलेले आहे. तर हे अस्तर आहे. अस्तरची बाही 5.5 आहे. आपल्याला तयार बाही 4.5 पाहिजे आहे. तर हे बघा, हे कॅनव्हास घेतलेला आहे, मी डबल फोल्ड केलेला आहे. याची गडी घालून घेतलेली आहे. त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यातला एक तुकडा घेऊन त्याचा गडी घालून घेतलेली आहे. तर हे बघा, वरच्या बाजूला थोडंसं सोडून मध्ये आपल्याला 3 इंच वर 1 इंच सोडलेला आपण शिल्लक आहे. आपण 3 इंच वर टिक करून घेतलेली आहे आणि त्याचा बॉक्स आखून घेतलेला आहे. आता 3चं नेम हे बघा, 1.5 इंचवर एक आपण टिक करून घेणार आहोत. एक रेष आखून घेणार आहोत आणि हे बघा, अशा प्रकारे आकार देऊन घेणार आहोत त्याच्यावर कॅनव्हासवर. हे बघा, अशा प्रकारे. आता हे बघा, दुसऱ्या बाजूने आपण आहे असा आकार गडी घातल्यानंतर दिसतो तो आपण आखून घ्यायचा आहे. हे बघा, आणि राहिलेले कॅनव्हास आपण कट करून टाकायचे आहे. आता हे बघा, खालच्या बाजूला काट तिरपा आलेला आहे, त्याच्यामुळे आपण ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अस्तरला बाहेरचा मध्ये काढून घेतलेला आहे, त्याला कट देऊन घेतलेले आहेत. आणि हे बघा, वरच्या बाजूला 1 इंच सोडलेला आहे आणि बरोबर हे बघा, त्याच्यावर आपण जे कॅनव्हास कट केलं आकाराबरोबर ते ठेवून दिलेलं आहे मधोमध. आणि त्याला आपण हलू नये म्हणून पिन लावून घेतलेली आहे. राहिलेलं बाहेरचं शिल्लक कापड ते आपण कट करून घेतलेलं आहे अस्तर बरोबर. आणि आता हे बघा, आपण जे कॅनव्हासला आकार देऊन घेतलेला होता त्याला आपण शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी. हे बघा, चारी बाजूने आपण शिलाई देऊन घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने पण व्यवस्थित असं राहिलेलं शिल्लक कापड आपण कट करून घ्यायचं आहे. आता जो आपण आकार देऊन घेतलेला होता, शिलाई देऊन घेतलेली, त्याचा मध्ये हे बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. ते आपली शिलाई कट होणार नाही याची काळजी देऊन घ्या तुम्ही. आणि राहिलेले कडेने कॅनव्हास होतं ते कट करून घ्यायचे जास्तीचं. आता हे बघा, हे अशा प्रकारे अस्तर पलटी करून घ्यायचं आहे, सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कॅनव्हास हे मध्यभागी जाईल. हे बघा, आणि ते व्यवस्थित असं नकाने करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंगला व्यवस्थित आपल्याला शिलाई घातल्यानंतर येईल. आता हे बघा, त्याच्यावर आपण व्यवस्थित अशी चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, आपण शिलाई घालून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. आता काय करायचंय, चारी बाजूने बाहीला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे चारी बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे आणि बरोबर फिनिशिंगमध्ये कट करून घेतलेला आहे. बाही अस्तर बरोबर एक पट्टी घ्यायची आहे, त्याला दुमड घालून शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, आपण पट्टीला शिलाई घालून घेतलेली आहे. आता ती पट्टी बाहीच्या खालच्या बाजूला जोडून घ्यायची आहे. हे बघा, आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. फिनिशिंगमध्ये आपण पट्टी कट करून घ्यायची आहे सरळ. आता पट्टीला दाबटीप घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे दाबटीप घालून घ्यायची आहे आणि पलटी करून त्याला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता काय करायचंय, एक चौकोनी तुकडा घ्यायचा आहे, त्याला जरा मोठा घ्यायचा आहे, त्याला एक 6 इंचपर्यंत 6-7 पर्यंत घ्यायचा आहे त्याला. हे बघा, शिलाई घालून पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध हे बघा, अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे सुईनी. हे बघा, अशा प्रकारे हात शिलाईसारखी शिलाई घालून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, आणि ते पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि नंतर एक मणी घेऊन तो त्याला जोडून घ्यायचा आहे बरोबर मधोमध.
हे बघा, तो मणी आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. आता ते जे फूल बनवलेलं होतं आपण, ते हे बघा, बाहेरचा जो आपण आकार बनवलेला होता त्याच्या मधोमध ते जोडून घ्यायचं आहे. हलू नाही म्हणून आपण त्याला टाचणी बसून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान अशा डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा, चारी बाजूने आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे शिलाई घालून. हे बघा, व्यवस्थित असं आपण जोडून घेतलेलं आहे. आता हे बघा, थोडेसे काठ शिल्लक राहिलेले त्याचे मी 2 तुकडे घेतलेले आहेत. त्याचे घडी घालून अशा प्रकारे त्रिकोण तयार केलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आणि ते बघा, वरच्या साईडला एक जोडायचा आहे आपण. एक तुकडा आपण जोडून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. आणि खालच्या बाजूला एक आपण अशा प्रकारे 2 तुकडे आपण जोडून घेणार आहोत. आता आपण हे बघा, लेस बसवून घेणार आहोत. तर त्या आकाराबरोबर व्यवस्थित अशी, हे बघा, आकाराबरोबर लेस बसवून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण बाही तयार करणार आहोत. तर कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.